बसवलं मग नाही घराला राहायला घर हे घर मोडकच घर आणि ते असं पावसाळ्यात अवस्था झाली ना आल्यापासून याने मुडल्याने ना एक सुद्धा साडी तुला घेतली नाही. काय बापाने माझ्या बापाने जेव्हा लग्नात दिली होत्या ना त्याच्यात का 2-4 साड्या तेव्हा बसून आहे ना त्याच घालीते त्याच दिवीते आणि त्याच वरून परत त्याच घालीते आणि आता कुठंतरी बाया म्हणल्या पंढरी या बाईने मला साडी दिली तुम्हाला दिली आणि ते आपले दंड घालले माहिती आहे का तुम्हाला? दंड आमच्याकडे बरं का आमच्याकडे कसं आहे मेले लोक जाळीत आहेत ना तुमच्याकडेच आहे मला माहिती नाही कुठं दंड आमच्याकडे घालीत आहेत ना मी कुठंतरी वारीला निघाले ना तेवढी भेटत आवडत होती पण त्याच्याकडे अशी अवस्था नाही याची करतील का मी काही संसार करायला नव्हतं का होते ना मी संसार करायला नव्हतं का होते ना भाई 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 दादाला माझी राय आली बरं का दादानी साडीसाठी म्हणून आणि राज्यबंधनचं म्हणून 200 रुपये दिले जर द्यायचं असेल तर द्या बरं का आता वारीच्या वाटेवरती चांगलं वागावं चांगलं बोलावं नवऱ्याला काय करीत नाही नवऱ्याला करीत नाही काय ना त्याचा पाहुणचार मी आपल्या घरी घेतो असं नाही दारू पिऊन आला तर बरं का काय तसा नवरा चांगला आहे रोज माझ्या पाया पडत त्याच्या पाया पडत बरं का मला 100 रुपये दिले बरं का व्हिडिओ मागून आला चुळी बांगडीला का आपल्या सोहळ्याचे विनायकारी बाबा देवराम बाबा यांनी 100 रुपये कपड्यासाठी दिले बरं का आता कपड्यासाठी पण घेणार आणि त्याला देवघर नव्हतं ना आमच्या देवघर नव्हतं आता देवघर पण घेणार आणि एखादं हरिपाठाचं पुस्तक पण घेणार
दुसऱ्याने सांगत होता लग्नाच्या टायमाला माझ्या बापाला म्हणला आपल्या घरी ये तुझं तिथपर्यंत जमीन आहे पण ते लग्न झाल्यावर कळलं रे जमीन आहे आता कामाला जातोय गड्यानी रोजंदारीनी तर एवढी बिकट परिस्थिती भाकर तुकडा ज्वंदाची भाकर येते मागून आणायची छतात राबायचं तर ती ज्वंदाची भाकर आणून करून खायची पण मी काय संसार करण्याजोगी नव्हते होते का नव्हते मी काय संसार करण्याजोगी होते का नव्हते मनाला होते तरी पण हे भाकरी बिकरी आणली ना आता भाकर बनवली तर याच्या घरी त्याला ती धाडपण नाही हो एवढी बिकट परिस्थिती आणि म्हणून तर म्हणते श्रीमंत श्री संताजी महाराज जगणारे पालखी सोहळ्यात सोहळा आहे आणि त्याच्यात काय चालणार आहे वारकरी काय गरीब नाही बरं का सगळी चांगली श्रीमंत आहेत पुढे जाणारा माझ्या गरीबाचा विचार करा 4 रुपये मला सोडा मी आपल्या पुढे ओढकाची पलंग तुटकीची नवर नरमच विचार नाही. आता बघा लग्न तुमची सगळ्यांची लग्न झालेली आहेत नाही आनंद मधून आई बाप जातात बरं का काय ना काय काय पण बापाने लय दिलं होतं याला पण याला टिकवता नाही आलं बरात आखी पितळाची भांडी आखी पितळाची भांडी आणि खाटबीट काय बघाय नको आमच्या गावातला सुतार पहिलं जुनं सुतार आता फर्निचरच्या प्लाउडवाला नाही बरं आता पलंग बिलंग निबर सुतार मोडक्याचा पलंग आणि मोडकीचं नवर तरी पण ही सगुनी माझी लवर. राजात लेलं नाही मला नवरा जनार्दनी समरस झाले या वारीच्या वाटेवरती किती आनंद आपण लागायची का लागू शकत नाही. काय सांगितलं हे समरसासाठी नाही दिलेले मला सोमरसासाठी दिलेले. बघा अजून पुढे गेलाय का वारीला आणलाय तरी अजून सोमरसच म्हणतोय पुढे तरी सोडून दिलं येऊ सोडून तिकडे सोबतच राहू दे. सोमरस तो सोमरस नाही समरस सांगितलंय या वार म्हणजे हा आनंद वारीचा घ्यायचा आहे देवाचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं आणि आपलं आयुष्य सुखात आनंदात राहायचं. सोमरसासाठी नाही कर का समरसासाठी
संताजी महाराजांच्या पादुकाला हार घालते वाकू संताजी महाराजांच्या पादुकाला हार घालते वाकू आणि जिनागिने रावांचं नाव घेते आपण सर्वांच्या वारकऱ्यांचा मान एक बाटल्यामध्ये त्यांना थंड सब्जी प्यायला दिलायला दाखवायला. माझ्या पांढऱ्या पांढऱ्या पोटावर आहे गुलाब, माझ्या पांढऱ्या पांढऱ्या पोटावर आहे गुलाब, पण त्याला वास आहे केवड्याचा. आणि ह्या माझ्या लक्ष्मीला संसार आवडतो ह्या देवड्याचा.